तर आज जी आपण टाइप्स ऑफ रिॲक्शन मध्ये तिसरी रिॲक्शन पाहिलो तर ती आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन। तर या अगोदर आपण पाहिलं होतं की जे झिंक डस्ट आहे ते ब्ल्यू कलरच्या कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये जेव्हा आपण ऍड केलं होतं तेव्हा एक कलरलेस कंपाऊंडचं फॉर्मेशन झालं आणि तो कलरलेस सोल्युशन होता झिंक सल्फेट। आणि या रिॲक्शन मध्ये काही प्रमाणात हीट जनरेट झाली होती। तर ओव्हरऑल या ज्या रिॲक्शन मध्ये आपण या अगोदर पण मी सांगितलं होतं की जे झिंक सल्फेट आहे तर याची जर आपण कॅटायन घेतले झिंकची, ओके, तर Zn2+, त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही +2 आहे। सो Zn2+ हे जे आयन्स आहेत तर याचं फॉर्मेशन हे झिंक ॲटम पासून झालं आणि फायनली काय झालं की त्यांनी जे सोल्युशन होतं ब्ल्यू रंगाचं कॉपर सल्फेटचं, तर यामधले जे कॉपरचे आयन्स आहेत त्याची पण ऑक्सिडेशन स्टेट 2+ आहे। सो Cu2+ आयन जे कॉपर सल्फेट मध्ये प्रेझेंट होते तर यांची जागा त्यांनी घेतली, अर्थातच त्याला त्यांनी डिस्प्लेस केलं। आणि सो फायनली जर पाहिलं आपण तर कॉपर सल्फेट जो आहे तर या सोल्युशन मधून कॉपर बाहेर पडला, कॉपर मेटल, ओके। आणि ऍक्च्युअल या कॉपर मेटलची जो फॉर्मेशन आहे ही कॉपरचे जे कॅटायन्स होते सल्फेट सोल्युशन मध्ये, ओके, कॉपर सल्फेट मध्ये Cu2+ हे जे कॉपरचे कॅटायन्स होते तर त्यापासून फॉर्मेशन झालं होतं कॉपर मेटलचं। मग ओव्हरऑल या रिॲक्शनचा जो अर्थ आपण कन्सिडर केला होता तर तो होता की जे झिंक आहे त्यानं कॉपरला काय केलं, डिस्प्लेस केलं त्याच्या सोल्युशन मधून, अर्थातच कॉपर सल्फेट मधून। सो यामध्ये ओव्हरऑल जर पाहिलं तर मोर रिॲक्टिव्ह इलेमेंटनं लेस रिॲक्टिव्ह इलेमेंट्सला त्याच्या सल्फेट सोल्युशन मधून डिस्प्लेस केलं आणि दॅट्स वाय या ठिकाणी फक्त एकाच पद्धतीचं डिस्प्लेसमेंट घडलं आणि म्हणून या रिॲक्शनला आपण सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणायचं। सो डिस्प्लेसमेंट रिॲक्शनला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल, द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ आयन ऑफ less reactive element in a compound is taken to another more reactive element by the formation of its own ions, that is known as the displacement reaction। कारण पुन्हा एकदा सांगतो मी की जे कॉपर सल्फेटचं सोल्युशन होतं तर यामध्ये जेव्हा झिंक डस्टला आपण ऍड केलं तर झिंकनं काय केलं, स्वतःचे अगोदर आयन्स तयार केले, कॅटायन्स Zn2+, आणि कॉपर सल्फेट मध्ये जे मुळात आयन्स प्रेझेंट होते Cu2+, यांना डिस्प्लेस करून त्यापासून कॉपर मेटलचं फॉर्मेशन केलं। अँड सो धिस टाइप ऑफ रिॲक्शन इज नोन ॲज द डिस्प्लेसमेंट रिॲक्शन। त्यानंतर आपल्याला एक चार्ट दिलेला आहे की आपल्याला तो चार्ट कंप्लीट करायचा आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल कॉपर सल्फेट प्लस आयर्न, आता आयर्नच्या ऑक्सिडेशन स्टेट या +2 आणि +3 या दोन प्रकारचे व्हेरिएबल आहे। जसं की आपण FeCl2 जर घेतला तर हा फेरस क्लोराईड आहे आणि FeCl3 जर घेतला तर हा फेरिक क्लोराईड आहे। मात्र फेरस आपल्याला इथं न्यूट्रल कंडिशन मध्ये दिला आहे, सो त्याची ऑक्सिडेशन स्टेट किंवा व्हॅलेन्सी ही 2 असेल। सो कॉपर सल्फेट प्लस Fe, आता फेरस जो आहे हा कॉपर सल्फेट पेक्षा मोर रिॲक्टिव्ह असल्यामुळे इथं जे फॉर्मेशन होईल तर ते होईल फेरस सल्फेटचं, म्हणजे फेरस जो आहे हा आयन तर तो स्वतःचे कॅटायन्स Fe2+ फॉर्मेशन करेल आणि SO4 या सल्फेट आयन सोबत तो स्वतःचं सोल्युशन तयार करेल FeSO4 आणि बाय प्रोडक्ट असेल कॉपर। सेकंड रिॲक्शन मध्ये जर पाहिलं आपण तर कॉपर सल्फेटची रिॲक्शन आपल्याला लीड अर्थातच Pb सोबत दाखवलेली आहे आणि इथे पण जे लीड सल्फेट आहे PbSO4 याचं फॉर्मेशन होईल आणि बाय प्रोडक्ट असेल कॉपर, ओके। अशा पद्धतीच्या या दोन रिॲक्शन्स। त्यानंतर लास्ट टाइप पाहू आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन। तर एक ऍक्टिव्हिटी आपल्याला दिली होती की रिॲक्शन ऑफ सोडियम क्लोराईड अँड सिल्वर नायट्रेट, तर AgNO3 आणि NaCl
यांची जर आपण रिॲक्शन केली होती तर अशा वेळेस आपल्याला माहित आहे की सिल्वर क्लोराईडचं फॉर्मेशन झालं होतं AgCl, जो की एक व्हाईट रंगाचा प्रिसिप्टेड आहे. डाऊनवर्ड एरोच्या साहाय्यानं पॉइंटिंग डाऊनवर्ड्स आपण त्याला केलं होतं आणि बाय प्रोडक्ट होता NaNO3 सोडियम नायट्रेट. आता इथे लक्ष ठेवायचं आहे की जो सिल्वर नायट्रेट होता तर याचे आपण आयन्स जर पाहिले तर Ag प्लस आणि NO3 मायनस. ओके. आणि सोडियम क्लोराईडचे आयन जर पाहिले तर Na प्लस आणि Cl मायनस. तर इथं काय होतं की जे क्लोराईड आयन्स आहेत तर यांची रिॲक्शन ही सिल्वर सोबत होऊन सिल्वर क्लोराईडचं फॉर्मेशन झालं, म्हणजे Cl मायनस आणि Ag प्लस या आयन्सने सिल्वर क्लोराईड AgClचं फॉर्मेशन केलं, जो की रिॲक्शनचा प्रिसिप्टेट होता. आणि जे सोडियमचे कॅटॅन आहेत Na प्लस यांनी नायट्रेट आयन NO3 मायनस तर यासोबत रिॲक्ट होऊन सोडियम नायट्रेटचं फॉर्मेशन केलं, जो की ॲक्वियस फॉर्ममध्ये असतो. तर या रिॲक्शनमध्ये आपण ओव्हरऑल जर पाहिलं तर हे एक डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. कारण या अगोदरच्या रिॲक्शनमध्ये आपण पाहिलं की फक्त झिंक डस्टनं कॉपरला डिस्प्लेस केलं होतं, पण इथं जर पाहिलं आपण तर सोडियमनं सिल्वर आणि सिल्वरनं सोडियम अशा पद्धतीनं दोन्हींनी एकमेकाला डिस्प्लेस केलं. अर्थातच सोडियमनं नायट्रेट आयन सोबत आणि सिल्वरनं क्लोरीन आयन सोबत या ठिकाणी कॉम्बिनेशन केलं. सो 2 वेळेस डिस्प्लेसमेंट झालं, आयनची एक्सचेंज म्हणू आपण त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीच्या रिॲक्शनला आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणायचं. आता जी डेफिनेशन आपल्याला दिली आहे, the reaction in which the ions in the reactants are exchanged to form a precipitate are called as double displacement reaction. म्हणजे 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर एक्सचेंज ऑफ आयन्स आणि दुसरा आहे फॉर्मेशन ऑफ प्रिसिपिटेट. सो ज्या रिॲक्शन्समध्ये जे रिॲक्टंट्स असतात ते आयन्सला एक्सचेंज पण करतात आणि प्रिसिपिटेट फॉर्मेशन पण करतात, तर डेफिनेटली त्या रिॲक्शनला आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणू. आता एक ऍक्टिव्हिटी आपल्याला दिली होती की आपल्याला पोटॅशियम क्रोमेट, ज्याचा फॉर्म्युला आहे K2CrO4, त्याला आपल्याला एक सोल्युशन सोबत आपण ऍड केलं होतं. तर तो सोल्युशन होता बेरियम सल्फेट BaSO4. आता या रिॲक्शन बद्दल एक 4 प्रश्न आपल्याला विचारले आहेत. प्रत्येक प्रश्न आपण समजून घेऊ. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला होता की व्हॉट वॉज द कलर ऑफ प्रिसिपिटेट फॉर्म. तर त्यावेळेस आपण पाहिलं होतं की ही जी रिॲक्शन आहे, अगोदर मी रिॲक्शन लिहितो किंवा स्क्रीनवर पहा. तर K2Cr2 यामध्ये एक लक्षात घ्या की पोटॅशियम 2 वापरले. सो एकट्या पोटॅशियमची 1+ म्हणजे फक्त K+ असे आयन्स असतात. ओके. आणि CrO4 मायनस 2- असतं, म्हणजे जे क्रोमेट आयन्स आहेत तर याची ऑक्सिडेशन स्टेट -2 असते. दॅट्स वाय पोटॅशियम 2 लागलेले फॉर्म्युलेमध्ये. ओके. म्हणजे फॉर्म्युला आहे K2CrO4. आपल्याला माहित आहे की जी व्हॅलेन्सी आहे ती सॅटिस्फाय करूनच कोणत्याही कंपाऊंडचं फॉर्मेशन होतं. सो CrO4 यांची ऑक्सिडेशन स्टेट आहे 2-. त्यानंतर दुसरा जो होता बेरियम सल्फेट, तर बेरियमची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती आहे 2+ व्हॅलेन्सी आणि सल्फेट आयनची 2-. सो यामध्ये काय होतं की जे क्रोमेट आयन्स आहेत तर आणि सल्फेट आयन्स, तर या रिॲक्टर मधल्या 2 आयन्सचं एक्सचेंज होतं. क्रोमेट आयन बेरियम सोबत जे प्रिसिपिटेट फॉर्मेशन करतात येलो रंगाचा, तर तो आहे बेरियम क्रोमेट, ज्याचा फॉर्म्युला आहे BaCrO4. तर हा येलो रंगाचा प्रिसिपिटेट जो की तुम्हाला रिॲक्शन मध्ये दाखवलेला आहे की तो डाऊनवर्ड पॉइंटिंग डाऊनवर्ड्स अशा पद्धतीने दाखवलेला आहे. आणि प्लस जे ॲक्युअस सोल्युशन तयार होतं तर ते आहे K2SO4, ज्याला आपण पोटॅशियम सल्फेट म्हणू. तर अशा पद्धतीची रिॲक्शन. तर पहिला प्रश्न होता की प्रिसिपिटेटचा कलर काय असेल, तर डेफिनेटली इट इज अ येलो कलर. सेकंड, व्हॉट इज द नेम ऑफ प्रिसिपिटेट, तर प्रिसिपिटेटचा फॉर्म्युला आहे BaCrO4. सो इट इज अ
बेरियम क्रोमेट. त्यानंतर बॅलन्स इक्वेशन सांगितली थर्ड क्वेश्चन मध्ये, जी की ऑलरेडी स्क्रीनवर प्रेझेंट आहे. फायनली विचारलं की विल यू कॉल धिस रिॲक्शन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ऑर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर दोन आयन्स सल्फेट आयन आणि क्रोमेट आयन यांचं एक्सचेंज झालं आणि हे एक्सचेंज होत असताना प्रिसेप्टेडचं सुद्धा फॉर्मेशन झालं. दॅट्स वाय धिस रिॲक्शन इज नोन ॲज द डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक या रिॲक्शन बद्दल डिटेलमध्ये डिस्कस करू. ओके.